नमस्कार, मी योगेश चांदणे. स्टार न्यूज इंडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जो फाशी पारधी समाजातून येतो आणि आज उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ते आज योगेश ताराबाई मंजू पवार हे आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. चला तर आपण योगेश ताराबाई मंजू पवार यांच्यासोबत बातचीत करूया. योगेश सर नमस्कार. या ठिकाणी स्टार न्यूज इंडियाच्या प्रेक्षकांना आपल्या फाशी पारधी समाजाच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. या फाशी पारधी समाजाची काय पार्श्वभूमी आहे जरा आपल्या शब्दात सांगा. तर फासे पारधी हा जो समाज आहे तो एक त्यांच्यावर गुन्हेगार जमात म्हणून त्यांच्यावर एक शिक्कामोर्तब केलेला आहे. तर हा जो समाज आहे तो आपलं पोट जे आहे, जे उदरनिर्वाह आहे तो शिकारच्या माध्यमातून करतो किंवा सिग्नलवर जाऊन भीक वगैरे मागून आपला रानगुजार करतो. अशा समाजात माझा सुद्धा जन्म झाला आहे आणि मी सुद्धा माझ्या वडिलांसोबत शिकारला जायचो आणि वडिलांसोबतच शिकार करायचो. तर ती शिकार कशाची, तर तितर बाट्या ह्या ज्या पक्ष्या आहेत या पक्ष्यांची शिकार करून आम्ही जगायचो. अशा पद्धतीने आमच्या समाजात जास्तीत जास्त लोक व्यसनात सुद्धा राहतात आणि भरपूर प्रमाणात व्यसन करतात. त्यामुळे काय होतं की जे काही कुटुंब आहे, संसार आहे, तो सुद्धा आमच्या नेटकापणा चालत नाही. योगेश सर, आपल्या घरच्या परिस्थितीबद्दल काय, कशा परिस्थितीतून आपण आलेले आहे? माझी घरची जी परिस्थिती आहे ते त्यावेळेस जेव्हा मी लहान होतो, एक कुडाचं घर होतं. वारा पाऊस आला तर ते उडून जायचं, अशी सुद्धा माझी परिस्थिती होती. आणि अशा पद्धतीने आमचं जे घर आहे ते खूप दारिद्र्यातून चाललेलं होतं. कधी कधी आम्ही उपाशी सुद्धा राहायचो, कारण ज्यावेळेस मी माझ्या वडिलांसोबत 10-10 किलोमीटर दूर जायचो, पण कधी कधी शिकार नाही सापडायची. त्यामुळे काय व्हायचं की आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे मग 2-4 दिवस आम्ही उपाशी सुद्धा राहायचो. कधी काळी मग फक्त पाण्यावर किंवा जी काही ज्वारीची भाकरी वगैरे आहे त्याच्यावरच आम्ही जगायचो. अशी सुद्धा आमची परिस्थिती होती. अशा पद्धतीने मग माझे वडील काय आहेत की अशिक्षित असल्यामुळे माझे वडील मग व्यसन करायचे. त्याच्यामुळे मग घरच्यांना, आईला सुद्धा खूप त्रास द्यायचे आणि आम्हाला सुद्धा खूप त्रास व्हायचा. अशी ही आमची परिस्थिती होती. आपण शिक्षण घेताना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं गेलेले आहात, कशा कशा परिस्थितीतून आपण या ठिकाणी मार्ग काढलेले आहे याबद्दल? शिक्षण म्हणजे काय हे नेमकं मला 4थी पर्यंत तर कळलंच नाही. कारण कधी प्राथमिक शिक्षण जेव्हा घेत होतो त्यावेळेस मी कधी शाळेत जायचो आणि दांडी मारून मी माझ्या वडिलांसोबत मग शिकायला जायचो. कारण जोपर्यंत आम्हाला शिकारीतून काही पैसा येत नाही तोपर्यंत आम्हाला जेवायला सुद्धा 2 टाईम मिळायचं नाही. त्यामुळे मी 4थी पर्यंत माझं शिक्षण गावातच घेतलं. आणि नंतर पुढचं जे शिक्षण आहे मग माझ्या शिक्षकांना वाटलं की हा मुलगा हुशार दिसतोय, त्याच्यामुळे मला त्यांनी खामगावच्या सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा, जी राष्ट्रसंत परमपूज्य श्री भैरजी महाराज यांची होती, त्यांच्या आश्रमशाळेत मला दाखल केलं. आणि त्यांच्या माध्यमातून मग तिथे मला खूप चांगला परिसर मिळाला आणि तिथे मला त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आणि मला योगासने शिकवले, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुद्धा शिकवलं. अशा पद्धतीने मी तिथे 7वीत असतानाच मी योगासनमध्ये नॅशनल खेळलो. अशा पद्धतीने मी तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि समोरचं शिक्षण नंतर प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेत, जी मतीन भोसले सरांची आहे, यांच्या शाळेत शिकलो. पण तसं करत असताना काही आर्थिक जे काही अडचण होती ती मात्र सतत आम्हाला सतवायची. अशा पद्धतीने मग माझ्या वडिलांमध्ये पण खूप निगेटिव्ह विचार यायचे की आता फक्त आपला पैसाच व्हायला चालला, पण शिक्षणामध्ये नोकरी लागेल की नाही याची काही शाश्वती नाही. यामुळे खूप वाईट म्हणजे आमचा काळ चालला होता. नंतर पुढचं शिक्षण जे आहे, उच्च शिक्षण 11वी-12वीला मी डॉक्टर प्रकाश काका आमटे यांच्या आश्रमशाळेत गेलो आणि काकांनी मला त्यांच्या परिवारांसारखंच समजलं आणि त्यांनी मला खूप चांगले संस्कार दिले. तिथेच मी मग हरिपाठ, कीर्तन यांच्यामध्ये सुद्धा सहभागी व्हायचो, हार्मोनियम वाजवायचो. अशा पद्धतीने मी तिथे 12वीमध्ये 85% गुण मिळवून ST समाजातून मी 2रा क्रमांक पटकवला. अशा प्रकारे माझी खूप चांगली वाटचाल चालली आणि समोर 10वीत असताना मी
योगासनमध्ये अचानक मला कमरेचा त्रास व्हायचा आणि माझं चालणं सुद्धा बंद झालं होतं. शेवटी नाईलाजाने मला ऑपरेशन करायचं काम पडलं आणि नंतर मी योगासन स्टॉप करून नंतर विचार केला की आता आपल्याला शिक्षण क्षेत्रात प्रगती करायची आहे. या विचाराने मी मग शिक्षणाकडे वळलो आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मी जळगावला दीपस्तंभ फाउंडेशन यजुवेंद्र महाजन सर यांचं होतं आणि तिथे मी MPSCचे क्लासेस वगैरे केलेत आणि त्यांच्या माध्यमातून मी BA तिथे क्लिअर केलं. आणि तेव्हा 2019मध्ये कोरोना काळ आला आणि त्या काळात काय झालंय की सगळे जे काही लोक आहेत ते आपापल्या गावी गेले आणि मी सुद्धा मग माझ्या गावी परतलो. आता घरची परिस्थिती जी आहे ती खूप बेताची होती. 2 टाइम जेवण पण खूप अवघड होतं. शेवटी मी ठरवलं की अभ्यासासोबतच मला माझ्या वडिलांसोबत सुद्धा शिकारीला जावंच लागेल. तर मी माझ्या वडिलांसोबत शिकारला जायचो 2021मध्ये. त्यावेळेस माझं BA पण चालू होतं. वडिलांसोबत शिकारला जायचो आणि सोबतच तिथे मी ऑनलाईन लेक्चर करायचो. वडील शिकार करायचे तेव्हा 15-15, 20-20 किलोमीटर फक्त पायीच चालायचो. इतकी बेताची परिस्थिती होती. तरी सुद्धा मी ती म्हणजे स्वीकारून घेतली आणि नंतर समोरचं शिक्षण मी MA मध्ये केलं. ते अमरावतीतील श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय तिथे MA ला अर्थशास्त्र या विषयात मी ऍडमिशन घेतली आणि तिथे प्रथम वर्षी मी महाविद्यालयात प्रथम आलो आणि दुसऱ्या वर्षी आता मी ठरवलं होतं की आपल्याला युनिव्हर्सिटीतून गोल्ड कमवायचा आहे इकॉनॉमिक्स या विषयात. पण अचानक माझ्या कमरेचा त्रास सुरू झाला दुसऱ्या वर्षी आणि ज्या वेळेस माझी एक्झाम होती त्याच वेळेस माझं कमरेचं ऑपरेशन सुद्धा करायचं काम पडलं. मी माझे जे MA चे पेपर आहेत ते खूप टेबलवर म्हणजे खूप त्रासातून सोडवले आणि तसा मी MA क्लिअर केलं आणि 6 महिने बेडवर राहूनच मी नेटसेटची तयारी केली आणि त्यावेळेस मग मी माझ्या वडिलांसोबत मग शेतीचे कामं करत होतो. त्यावेळेस माझ्या मित्राचा कॉल आला मला आणि त्याने मला सांगितलं की तू सेटची परीक्षा क्वालिफाय झाला. अशा पद्धतीने मला सुद्धा खूप आनंद झाला आणि रडलो सुद्धा, कारण इतक्या संघर्षातून समोर येणं हे माझ्यासाठी खूप मोठा एक यश होतं. आपण ज्या समाजातून येता भाषी पारधी समाज हा व्यसनाधीन समाज आहे असं म्हटलं जाते. तर कधी तुम्हाला पण असं वाटलं का आपण पण व्यसन करावे किंवा या व्यसनातून आपल्या समाजाला मुक्त व्हावं? काय याच्यावर आता समाजातच नाही तर माझे वडील सुद्धा दारू प्यायचे. त्याच्यामुळे ते काय करायचे की आता त्यांच्यासोबत बसलो की कधी खोकला झाला किंवा काही आजार वगैरे आले तर ते सहज खोकल्याची औषध म्हणून ते दारू द्यायचे. त्याच्यामुळे थोडीफार मला पण सवय पडली होती. ते 4थी पर्यंत केलं, परंतु समोरचं जे शिक्षण घेत गेलो त्याच्यामुळे मलाच कळलं की हे व्यसन जे आहे ते खूप वाईट असतं. त्याच्यामुळे पूर्ण जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होतं हे मला त्यावेळेस कळलं आणि नंतर समोर शिक्षणातच मी प्रगती साधत गेलो. आपला जीवनातील एखादा असा प्रसंग सांगा की जो खूपच वाईट प्रसंग आहे, तो प्रेक्षकांना सांगा आपण की तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत तुम्ही जे काही जीवन जगलेत त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट असा प्रसंग. ज्यावेळेस मी BA ला होतो त्यावेळेस मी माझ्या वडिलांसोबत कोरोना काळात शिकारला जायचो. त्यावेळेस आमच्याकडे पैसेही नव्हते आणि सोबत मग शेवटी नाईलाजाने शिकार करायला जात होतो आणि शिकार करता करता असं 5-6 किलोमीटर खूप दूर चाललो. पाण्याची पण खूप तहान लागली होती, पण त्या ठिकाणी पाणी सुद्धा भेटलं नाही आम्हाला. त्यामुळे खूप तहान लागल्यामुळे मग माझ्या वडिलांना चक्कर आली, तरी सुद्धा मग तिथे जवळपास मी खूप शोधलं की पाणी कुठे सापडेल का. शेवटी 2-3 किलोमीटर अंतरावर दूर जाऊन मी तिथनं एका तळ्यातून मी पाणी घेतलं आणि ते वडिलांना पाजलं. मग तेव्हाच मला कळलं की शिकार करणं सुद्धा खूप कठीण आहे आणि असं जर आपण जीवन जगत गेलो तर माझी जी प्रगती आहे ती तर होणारच नाही, परंतु समाजात सुद्धा अशी खूप अत्यंत बिकट अवस्था आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे. यासाठीच मी माझे समोर प्रयत्न करत आहे.